तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, चोखा मने फजीत खोर, चोखा मने फजित खोर, माझे 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 म्हणती घर, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. विठ्ठल विठ्ठल तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली आम्हा. पाऊण तासच उरलाय आता. समचरण सरोजम सांद्र नीलाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरं कंदनेत्रं, सदय धवलहासं, विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम नमन बसरे चरण संताची, पांडुरंग करू प्रथम नमन बसरे चरण संताची, पांडुरंग करू प्रथम नमन बसरे चरण संताची.
चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया तारू बाबाजी सद्गुरु दास रूपा गंधर्व पदाने कथे तारू बाबाजी सद्गुरु दास रूपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते सदा नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा करूया तुटला आयुष्याचा दोरा येर वावुगा पसारा टाकोनी पळते रांडा पोरे अंती होती प्राट मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नव्हे नव्हे देवानं त्यांच्यासाठी त्यांच्या बहिणीचं रूप घेतलं असे खूप बरं आहे नव्हे नव्हे ज्यावेळेस पंढरपूरच्या मंदिरामध्ये बडव्यांनी
चोखोबारायांना येण्यास बंदी केली त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा ज्यांच्यासाठी विटेवरून खाली आला ते माझे जगद्गुरु चोखोबाराय. आणि या चोखोबारायांचा 4 चरणाचा अभंग मानवी जीवनाला दिशा देणारा अभंग आहे. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी मी निवडलेला आहे. या ठिकाणी तुटला आयुष्याचा दोरा येर वावुगा पसारा. ज्याप्रमाणे एखादी माळ तुटल्यानंतर तिचे मणी चहू बाजूला पसरतात आणि मणी चहू बाजूला पसरल्यानंतर तो पसारा होतो, त्याप्रमाणे जगद्गुरु श्री चोखोबाराय सांगतात तुटला आयुष्याचा दोरा. दुसऱ्या चरणामध्ये चोखोबाराय म्हणतात टाकोनी पळती रांडा पोरे आणि अंती होती पाटमोरे. ज्यावेळेस मनुष्य जन्माला आलेला मनुष्य देह हा मनुष्य प्राणी जन्माला आल्यानंतर एकटाच येतो आणि एकटाच जातो. या ठिकाणी या भूमीवर कोणीही त्याचं नसतं, ही फक्त माया असते. टाकोनी पळती रांडा पोरे. महाराजांना काय म्हणायचंय? ज्यावेळेस त्याचा अंतकाळ होतो, ज्यावेळेस त्याला स्मशानामध्ये एकटं सोडून त्या ठिकाणाहून सगळे सगळे सोयरे सगळे माघारी फिरतात, नवे नवे पानाड्या सुद्धा माग पाहत नाही. म्हणजे महाराजांनी मार्मिक उदाहरण दिलं. महाराज सांगतात टाकोनी पळती रांडा पोरे आणि अंती, ज्यावेळेस माणूस स्मशानामध्ये जळत असतो त्यावेळेस अंती होती पाटमोरे. म्हणजे त्याच्याकडे ज्यावेळेस त्या चितेला मुखाग्नी दिला जातो त्याच्याकडे पाठ करून सर्वजण आपापल्या घरी निघून जातात आणि स्मशानामध्ये तो एकटाच जळत राहतो. महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती. हे जे जन आहे ना, जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे अंत हे काळीचे नाही कोणी. हे सगळं जन सगळं जग हे सुखाचं आहे, फक्त सुखासाठी आपल्या जवळ असतात. मग बायका मुले मुली नातवंड भाऊ बहीण सर्व काही असतात, ते फक्त आपल्याकडून काहीतरी मिळावा या अपेक्षेने आपल्या जवळ असतात. म्हणून महाराज म्हणतात अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती. अंत काळाला कोणीच कामाला येत नाही. ज्यावेळेस मनुष्य मरण पावतो त्याचा अंतकाळ होतो. मरण पावल्यानंतर तुमच्या इकडं किती दिवस ठेवतात का? मेलेल्या मनुष्याच्या कामाला कोणी येतं? त्या मनुष्याच्या कामाला कोणीही येत नाही. कोणी कामा नये अंती. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज गोड शब्द सांगून जातात. आलेल्या जन्मामध्ये कितीही फजिती झाली, चोखोबाराय सांगतात या जन्माला आल्यानंतर संसार करताना कितीही आपली फजिती झाली तरी तो मनुष्य हे माझं, जमीन माझी, मुलगा माझा, बायको माझी, पोरं माझी, गाडी माझी, बंगला माझा, हे गाव माझा, हा देश माझा, या बांधापासून तर त्या बांधापर्यंत सर्व काही माझं. म्हणून चोखोबाराय सावध करतात. चोखोबाराय सांगतात एवढी तुझी फजिती झाली तरी तू माझं माझं म्हणतो, हे काहीही तुझं नाही. हा येर वावुगा पसारा आहे. एकदा का तुझ्या आयुष्याचा दोरा तुटला, मला सांगा, एकदा एखाद्या दोरा तुटल्यानंतर त्याला मध्ये गाठण दिली पण तो पहिल्यासारखा होऊ शकत नाही. एकदा तो आयुष्याचा दोरा तुटला, एकदा त्या आयुष्याची माळ तुटली की ते सारा जो आपल्या आजूबाजूला आहे तो सगळा पसारा आहे. म्हणून माझं माझं
आणि काबाड ओझ कोणीच कोणाचं नाही. या ठिकाणी महाराज म्हणतात, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर या झाल्या ठळक बातम्या. आता कीर्तन संपवायला काही हरकत नाही, वेळ झालाय. हा अर्धा तास आहे आपल्याकडे. जरी वेळेच्या पुढे गेलं तरी मला थोडंसं समजून घ्या, कारण वेळेवर चालू नाही झाल्यानंतर वेळेवर. मला सांगा, एखादी बस गाडी, सेटल गाडी एखादी वडगाव रासाईतूनच जर उशिरा निघाली तर पुण्याला ती उशिराच पोचेल का लवकर? एवढं काय आपण वेळ घेणार नाही. आपण जरी उशिरा आपल्या गाडीत बसलो असेल तरी आपण टायमिंगला गाडी पोहोचवायचं काम करू, थोडंसं स्पीड वाढवू. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा प्रसारा, टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. या ठिकाणी कीर्तन काय निमित्ताने आहे सर्वांना माहिती आहे. मी सांगायची गरज नाही, बॅनर सांगतोय. सर्व पाहुणे मंडळी सर्वांना माहीत आहे कीर्तन कोणत्या निमित्ताने आहे आणि कशाच्या निमित्ताने आहे. या ठिकाणी कैलासवासी दिलीपराव मारुती खळदकर आप्पा आणि आमचे थोरले मामा आणि सुनंदा मामी, सुनंदाबाई दिलीपराव खळदकर, या दोन्हीही मामा मामींचं आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध किंवा पुण्यस्मरण म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी यांच्या मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मामांच्या पाठीमागे आमचे दुसरे मामांचे बंधू रोहिदास मारुती खळदकर मामा, रिटायर मेजर हे, आणि आमच्या मामी संगीताताई रोहिदास खळदकर. त्यांच्या पश्चात त्यांचा थोरला मुलगा आमचे सुनीलदाजी असतील, अमनदीपदाजी असतील, प्रतीकदाजी असतील, प्रियांका आणि प्रतीक्षा. हा सर्व असा मोठा परिवार, आणि या परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपले. या ठिकाणी मी सांगून जाईन सज्जनांनो, माणूस गेल्यानंतर त्याची उणीव भासते. माणूस ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस त्याची उणीव भासते. आज मामांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय, पण आजही या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की मामा त्या ठिकाणी त्या कॉटवर बसलेले असतील, मामी असतील, मामा असतील. पण बऱ्याच वेळा या ठिकाणी येण्याचा योग येतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 दिवसाआड वडगाव रासाईमध्ये येण्याचा योग येतो. पण जोपर्यंत मामा आणि मामी या ठिकाणी होते ना, तोपर्यंत असं वाटायचं की आपलं मामाचं गाव जवळ आलं, आपण आपल्या मामाच्या गावामध्ये आलो. आजही मामाच्याच गावामध्ये आहे, पण आज ते आपल्यातून निघून गेले. ज्यावेळेस मंदिरात दर्शनासाठी येतो त्यावेळेस आपण तिकडं डोकावतो,
मंदिराच्या साईडला डोकावतो, कुठेतरी मामा आपल्याला दिसतील, मामी दिसेल, या प्रयत्नाने आपण डोकावत असतो. पण आज ते दोघंही आपल्यातून निघून गेलेले आहेत. दुःखाची तीव्रता अतिशय मोठी आहे. पण ऐका, मनुष्य देहाला आल्यानंतर त्या ठिकाणी त्या मनुष्याला राहता येत नाही. मग मनुष्य देहाला आल्यानंतर जायचं हे खरे, पण देवानं आपल्याला देह दिलाय, भजनासाठी दिलाय. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, किंवा देवे दिला देह भजना गोमटा. काहीतरी या जन्माला आल्यानंतर पुण्यकर्म करून जा. काहीतरी या जन्माला आल्यानंतर हा मनुष्य देह अनमोल आहे, अनमोल किमतीचा मनुष्य देह तुम्हाला दिलाय. आणि हा अनमोल देह आपल्याला दिलाय, तो आपण कसा वापरला पाहिजे. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. हाथ का मानव देह अल्लाह ने दुनिया, हाथ का मानव देह अल्लाह ने दुनिया. खाया पिया सुख से सोया जमाना खोया, खाया पिया सुख से सोया जमाना खोया. भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. हे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. रे भजमन नारायण, भजमन नारायण, हे भजमन नारायण, भजमन नारायण. अरे देवाने आपल्याला देह दिलाय, पण खाण्यासाठी पिण्यासाठी नाही दिला, भजनासाठी दिलाय. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. खाया पिया सुख से सोया. खाणं पिणं यातच जर मनुष्याचं सुख असेल तर त्या ठिकाणी त्याला कधीच पुढचा जन्म मिळणार नाही. खाण्यापिण्यात जर सुख मानलं तर देव त्याला पुढचा जन्म देऊ शकत नाही. मग कुठंतरी त्याला हिंस्र पशु वेगळ्या वेगळ्या योनीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागेल जर देवाचं भजन नाही केलं तर. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकाट, करा भक्ती भाव धरा बळकाट. पण मन धान लावोनी आधी, तर मन धान लावोनी आधी. जरी करणे असेल शेवट का, जरी करणे असेल शेवट का, जरी करणे असेल गोड शेवट का, जरी करणे
अतिशय गोड महाराजांनी प्रमाण दिलं, पण वेळ थोडा आहे त्याच्यामुळं महाराजांचं प्रमाण रोखलं. महाराष्ट्रातील अतिशय जुने जाणते गायक संजू काका जोशी असतील, त्यांचे वडील मनू काका असतील, आणि माझे मित्र आळंदीचं वैभव, महाराष्ट्रभर ज्यांचं आज नाव गाजते ते रामदासजी महाराज गव्हाणे गायक म्हणून आज मला लाभले, त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी नवे नवे आमच्या लहानपणापासून जे आमच्यावर नितांत प्रेम करतात असे आमचे भीष्माचार्य तात्या असतील, भुजंग तात्या शेलार, कालच त्यांचं कीर्तन झालं. आणि माझे मित्र आळंदीचं वैभव, झी टॉकीज फेम, आणि ज्यांच्या आवाजानं अवघा महाराष्ट्र आज वेडा झालेला आहे असे आमचे गोपाळजी महाराज ढेंबरे, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. इकडे शंकरनाना असतील, तेही कीर्तनकार आहेत, अतिशय त्यांचंही ऋण व्यक्त करतो. बाकीचे सगळे आपले खळदकर असतील, खळदकर महाराज असतील, राजू मामा असतील, हे मामा असतील, सर्वांचं ऋण व्यक्त करतो. चोपदार भालदार सर्वांचं ऋण व्यक्त करतो. तुम्ही बसलेले सर्व, खाली बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, या ठिकाणी माझे लहानपणीचे मित्र कल्याणजी गुरुजींचे अतिशय उत्कृष्ट पटशिष्य आमचे मित्र संगीत विशारद राजेंद्र महाराज क्षीरसागर, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि पखवाजातमध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं ते आमचे मित्र हरिभक्तिपरायण युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील एक मोठं नाव राहुलजी महाराज जाधव, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी महाराजा माझ्यासाठी पखवाज वाजवायला आले, मला वाजवायला आले, महाराजांचं ऋण व्यक्त करतो. आज महाराजांचा वाढदिवस आहे. सर्वांच्या वतीनं महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल या ठिकाणी मनुष्य जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्या ठिकाणी मनुष्यावर 16 संस्कार केले जातात. पहा, मी तुम्हाला 16चे 16 संस्कार सांगणार नाही कारण वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे असं काय समजू नका की 16 संस्कार मला येत नाहीत, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी ते सांगू शकत नाही. त्यापैकी मी 3 संस्कार तुम्हाला सांगेन. जन्माला आल्यानंतर आपल्याकडे 3 संस्कार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला संस्कार, बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा नामकरण संस्कार केला जातो. पहा, या जगामध्ये असा कोण आहे की तो जन्माला आला आणि त्याचं नावच ठेवलं नाही? असा कोणी आहे का जगात? असा जगात कोणीही शोधून सापडणार नाही. त्याचा पहिला जो संस्कार आहे तो नामकरण विधी, तो नामकरण संस्कार त्याच्यावर पहिला केला जातो. आणि ज्यावेळेस जन्म झाल्यानंतर नामकरण विधी नंतर अंत्येष्टी संस्कार, माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्यावर अंत्येष्टी संस्कार केले जातात, नवे नवे केलेच जातात. मग तो कुठल्याही योनीतील असो आणि कुठल्याही जातीतील असो, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. आणि तिसरा संस्कार आहे वर्ष श्राद्ध. मग वर्ष श्राद्ध का करायचं? याने केलं म्हणून त्याने करायचं, त्याने केलं म्हणून त्याने करायचं, हे चालत नाही. वर्ष श्राद्ध मागच्या लोकांनी का करायचं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता मागचे करत आले म्हणून आम्ही करतो. दशक्रिया का करायचा, वर्ष श्राद्ध का करायचं, थोडक्यामध्ये सांगून जाईन. आणि नंतर 3 विधी येतात. दशक्रिया, 13वा आणि वर्ष श्राद्ध. मग मला सांगा, ज्या मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर ज्या मनुष्यावर 16 संस्कार होत नाही, दशक्रिया आपण मागे पुढे आपल्या थोडक्यात आपल्या वेळेनुसार, आपल्या काही कार्यक्रमानुसार
आपण दशक्रिया मागे 5व्या 7व्या 10व्या दिवशी घेऊ शकतो. पण असं कुठं झालंय का की 13वा मागं पुढं घेतलाय? नाही. 13वा मागं पुढं घेतला नाही. 13वा हा शास्त्र आहे. 13वं हे शास्त्र आहे. शास्त्र मागं पुढं केलं जात नाही. उदाहरणार्थ वडगावमध्ये एखाद्या मनुष्याला विचारलं 2 आणि 2 किती, तर तो काय सांगेल? अण्णा महाराज, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार अण्णा महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचं दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचं नाव माझ्याकडून अनावधानाने राहिलं. तेजस महाराज असतील, राजू महाराज असतील, सर्वांचं. युवा कीर्तनकार आमचे शुभम महाराज कुठं गेलते ते दिसले नाहीत, त्याच्यामुळं त्यांचं नाव राहिलं. महाराजांनी आता या ठिकाणी त्यांचं ऋण व्यक्त करतो. मला सांगा, या गावामध्ये शुभम महाराज जर विचारलं 2 आणि 2 किती, तर किती उत्तर येईल? 4. जर मांडवगणमध्ये गेलो आपण आणि मांडवगणमध्ये विचारलं 2 आणि 2 किती, काय उत्तर येईल? 4च. 4च येईल. बदलून यायला पाहिजे ना. पुढे आपण काष्टीला जरी गेलो, पुढे पूर्ण महाराष्ट्र जरी फिरलो, नवे आपण पूर्ण देश जरी फिरलो, तरी 2 आणि 2 याची बेरीज फक्त 4 येईल. मला सांगा, एखादा शिकलेला मनुष्य आहे, खूप शिकला, त्याची PhD झाली आणि त्याला विचारलं, बाबा रे 2 आणि 2 किती, तो सांगेल का 8? तो 4च सांगणार. शास्त्र तसं आहे. शास्त्र तसं आहे, ते बदललं जात नाही. म्हणून 13वा 13व्याच्याच जाग्यावर येतो. 13वा 13व्याच्या जाग्यावर येतो. ठीक आहे, 13 दिवसानंतर हा देह मार्गस्थ होतो यमपुरीकडे. आणि या देहाला 48 दिवस लागतात. पहा, थोडं मार्मिक चिंतन तुम्हाला सांगून जाईन. या देहाला मार्गक्रमण करत असताना 48 दिवस लागतात. आणि त्या ठिकाणी एक वैतरणी नावाची नदी लागते. वैतरणी नावाच्या नदीवर हा जीव जातो आणि याला पलीकडे जायचं असतं. 48 दिवसाचा प्रवास करून हा जीव त्या नदीवर जातो. मग त्या ठिकाणी एक कामधेनू नावाची गाय असते. जर या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्या जीवाने उभ्या जन्मामध्ये जर गाय दान केली असेल, जर्शी नव्ह, गावरान गाय, गावरान गाय जर दान केली असेल, खिल्लार, तर ती कामधेनू त्या मनुष्याला पलीकडे घेऊन जाते. ती नदी अशी तशी नदी नाही, माऊली सांगतात ती माया नदी आहे. त्या नदीमध्ये मांस, मूत्र, मळ ह्या घाणींना भरलेली नदी आहे ती. मग ती नदी तरून जायची. तर मग ती जर त्या जीवानं जर पुण्य केलं असेल आणि गाय दान केली असेल, तर ती गाय त्या जीवाला मदत करते. आणि मग त्या गायीच्या शेपला धरून तो जीव नदीच्या पलीकडे जाऊ. जर गाय दान केली नसेल तर 10व्याच्या दिवशी ब्राह्मण काका सांगतात गाय दान करा. मग ती खरी गाय नसली तरी सोन्याची गाय दान करायला सांगतात. का हो काका? सोन्याची गाय दान करायला सांगतात, चांदीची गाय दान करायला सांगतात काका, असं सांगतात ना. आता नाही दान करीत, त्याच्यामुळे दिवस बेकार आले. सोन्याच्या गाया जर तुम्हाला दान केल्या असत्या तर तुम्ही इथं आला नसता. भगवंतानं तुम्हाला एक देणगी दिली की सोन्याची गाय कोणीही दान करत नाही, म्हणून तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आला. प्रत्येकाने जर तुम्हाला सोन्याची गाय दिली असती तर या ठिकाणी तुम्ही आला नसता, पहिल्या गाया गोळा केल्या असत्या. या ठिकाणी काका बसलेले आहे. शास्त्रात तेही पारंगत आहे, पण त्यांना गरुड पुराण थोडंसं माहिती आहे. बरोबर आहे ना काका? हां, चाललंय ते बरोबर चाललंय का? नाही तर जायचा गाडा कावळीत. तर या ठिकाणी 48 दिवस त्या नदीवर जायला लागतात. आणि त्या ठिकाणी जर मनुष्याने गाय दान नसेल केली आणि उभ्या जन्मामध्ये जर पुण्य केलं नसेल,
तर त्या ठिकाणी त्याला जायला, त्या प्रवास करण्यासाठी त्याला मार्ग भेटत नाही, म्हणून त्याला ते तरून जावं लागतं. आणि मग ती नदी तरून जात असताना 39 दिवस लागतात. पहा, मेल्यानंतर अंत्यविधी झाल्यानंतर 13 दिवस, 13 अधिक 48 बरोबर, माझं थोडं गणित कच्चं आहे, 61. 13 अधिक 48 बरोबर 61. 61व्या दिवशी म्हणजे तो जीव त्या नदीवर जातो आणि 39 दिवस त्या जीवाला ती नदी पार करायला लागतात. अधिक 39 बरोबर 100 दिवसाचा प्रवास करून तो जीव आत्मा नदी, भव नदी पार करतो. ती वैतरणा नावाची नदी पार करतो. आणि वैतरणा नावाची नदी पार केल्यानंतर मग त्या ठिकाणी यमदरबारामध्ये गेल्यानंतर तिथं चित्रगुप्त नावाचा वकील असतो. बा, आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये कोर्टात, कचेरीत कुठं जातो आपण, त्यावेळेस कोर्टात गेल्यानंतर आपण डायरेक्ट जाऊन जजला काही प्रश्न विचारू शकत नाही. त्याच्यासाठी काय असतं, माध्यम म्हणून आपण एक वकील दिला जातो. जर दोघांचे भांडण असेल, भाऊ भावाचं जर भांडण झालं तर ते कोर्टात जातं आणि कोर्टाकडे दोन्हीकडचे 2 वकील असतात. पण इकडं हा जीव एकटाच जातो. त्यावेळेस त्याचं वकील पत्र तो चित्रगुप्त घेतो आणि चित्रगुप्त त्याला सांगतो. चित्रगुप्त यम त्याला सांगतात. थोडक्यात यम म्हणजे जज आहे आणि चित्रगुप्त म्हणजे वकील आहे. जज त्याला सांगतात, लाव रे तो व्हिडिओ. मग आता चित्रगुप्ताला सांगितलं, लाव रे तो व्हिडिओ. वकिलाचं काम आहे पुरावे सादर करणं. मग उभ्या जन्मामध्ये त्यानं जे पाप केलं, पुण्य केलं, त्या पाप पुण्याचा हिशोब, ती हिशोब वही काढली जाते. चित्रगुप्त म्हणजे ज्या वहीतलं चित्रगुप्त असतं ना, त्याला चित्रगुप्त म्हणतात. चित्रगुप्त एक नाही, 2 आहेत. एकाचं नाव गुप्त आणि एकाचं नाव चित्र. चित्रगुप्त, जिथं चित्रच गुप्त असतं त्याला चित्रगुप्त म्हणतात. आणि मग तो चित्रगुप्त यमासमोर यांचा लेखाजोखा मांडतो या जीवाचा. जर या जीवानं पुण्य केलं असेल तर त्याला थोडंसं बाजूला केलं जातं आणि त्याला सांगितलं, त्याला दुसऱ्या दरवाजानं सोडलं जातं. मग तो स्वर्गाचा असेल, दुसरा कुठला दरवाजा असेल, भगवंताच्या जवळ त्याला नेलं जातं. त्यात विष्णूचे दूत त्याला न्यायला येतात. आणि एकदा का त्याचं ते काम पूर्ण झालं, हा खटला कमीत कमी थोडे दिवस नाही, 265 दिवस हा खटला चालतो. पहा, 265 दिवस हा खटला चालतो. आणि हा खटला 265 दिवस चालतो. आणि त्यावेळेस यमदेव ठरवतात याला कुठं न्यायचं, याला नरकात घालायचं का स्वर्गाला न्यायचं. यमदेव ठरवतात, निकाल दिला जातो. आणि 265 आणि हे मागचे 100 बरोबर 365 दिवस. आज म्हणजे पूर्ण वर्षभर या जीवाचा प्रवास त्या ठिकाणी होतो. आणि आजच्या मितीला आज हे वर्ष श्राद्ध आहे. म्हणजे मामांच्या जीवनातला हा लेखाजोखा आज पूर्ण होतोय. दरबारामध्ये त्यांनी केलेल्या पाप पुण्याची हिशोब केला जातो. त्यांचं पुण्य घडलं असेल, निश्चितच त्यांच्याकडून पुण्य घडलं असेल, त्याच्यामुळं आमच्यासारखे भाचे या ठिकाणी या गादीवर उभं राहण्याची आज उभं राहिलोय आम्ही. आणि मग त्यांना कैलासाचा म्हणा, स्वर्गाचा म्हणा दरवाजा उघडा करून दिला जातो जर त्यांचं पुण्य जास्त असेल. आणि आज बरोबर या ठिकाणी आज या तिथीला वर्ष मामांना जाऊन आज ठिकाणी या ठिकाणी वर्ष होते. आज मामांच्या वर्ष श्राद्धानिमित्त हे हरिकीर्तन. आणि जर त्यांचं पुण्य थोडंसं कमी पडत असेल तर त्या निमित्तानं ह्या कीर्तन सेवेचं जे पुण्य आहे ते त्या ठिकाणी मामांच्या कामी येतं.
आणि मग मामांना ती ऊर्ध्व गती लाभते आणि पुढचा जन्म त्या ठिकाणी त्यांचा निश्चित होतो. म्हणून एकदा का आयुष्यातला दोरा तुटला, आयुष्याचा एकदा दोरा तुटला की जशी माळ खाली वर गळून पडते तसा सारा पसारा होऊन जातो. मग आयुष्याचा दोरा प्रत्येकाचा तुटणार आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाला जावं लागेल. येथे उरो नाही आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. तीरथे पामरा जीव कीर्ती, तीरथे पामर जीव विषयाचे वारले, विषयाचे वारले. या ठिकाणी देवाधिकांना अवतार संपवावे लागले तर तुमचं आमचं काय? आपलं हे रहाड गाडगं चालू राहणार आहे. एक आल्यानंतर एक जाणार आहे, एक आल्यानंतर एक जाणार आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी राहायला कोणीच आलेलं नाही. एका ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अतिशय एक सुंदर वाक्य लिहिलं होतं, मार्मिक. ते वाक्य तुम्हाला सांगून जाईन. एक दिन निकले थे सैर करने, अरे मन में कहीं अरमान थे. एक दिन निकले थे सैर करने, मन में कई अरमान थे. एक दिन निकले थे सैर करने, मन में कहीं अरमान थे. आता ते मला आठवण आहे. हा, ए चलने वाले संभल कर चल, अशी माणसं पाहिजेत. वयामानाने थोडं आठवत नाही. वाह, क्या बात है. एक दिन निकले थे सैर करने, मन में कई अरमान थे. ए चलने वाले संभल कर चल, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. तो मनुष्य स्मशानामध्ये गेल्यानंतर एका दिवसाला 4 ड्रेस बदलत होता. 4. सकाळी आंघोळ केल्यानंतर एक ड्रेस घालायचा कडक, नंतर दुपारी एक ड्रेस घालायचा, 3ला एक ड्रेस घालायचा आणि संध्याकाळी एक ड्रेस, अशी 4 ड्रेस घालायचा तो. आता ते 4 ड्रेस घालायचा आणि त्याला स्मशानातून जात असताना एक हाडूक टोचलं. ते हाडूक सांगते, एक दिन निकले थे सैर करने, मन में कई अरमान थे. काय पुढं महाराज? ए चलने वाले ए चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. आणि मग ते हाडूक त्या मनुष्याला सांगते, अरे तू तरी 4 ड्रेस बदलत होता दिवसामध्ये, मी 8 ड्रेस बदलायचो, मी 8 कडक ड्रेस बदलायचो. आणि ज्या वेळेस या ठिकाणी मी गेलो ना, त्यावेळेस माझी राखही शिल्लक राहिली नाही. आणि तशी आपली गती होणार आहे. आपण कितीही कडक राहिलो, कितीही मोठी वस्त्र घातली, सोन्याचे अलंकार घातले, तरी एक ध्यानात ठेवा, आपल्याला जायचंय कुठं हे लक्षात ठेवा. आपल्याला आपला रस्ता फक्त स्मशानापर्यंत आहे. आणि आपली एक दिवस या शरीराची आपल्या माती होणार आहे. म्हणून शरीराची होय शरीराची होय माती, शरीराची होय शरीराची होय सार्यावकी कामे खोटी आणि जाणे मसनवटी, सार्यावकी कामे खोटी आणि जाणे मसनवटी. शरीराची
कोणी नाही ती जगाती शरीराचे होय शरीराचे होय माझे होय अरे या शरीराचा एवढा अभिमान धरू नको. तुझ्या शरीराची एक ना एक दिवस माती होणार आहे आणि कोणीही तुझ्या सोबत येणार नाही. कळ येईल अंतकाळी, अंतकाळाच्या वेळेस तुला कळून येईल की तुझं कोणी नाही. इथं प्राण प्रयाणाचे वेळी एकदा का यम तुझ्या देहातून प्राण ओढायला सुरुवात करतील त्यावेळेस तुला कळेल आपलं या जगामध्ये कोणी नाही. बायका, मुलं, मुली, भाऊ बहीण सर्व बाजूला राहतील. राहती निराळी रांडा पोरे सकळ. महाराज खडतर शब्दामध्ये सांगतात बायकोला सुद्धा रांड, रांड या शब्दामध्ये बोलतात. रांडा पोरे निराळी कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. किंवा महाराज दुसरे सांगतात या ठिकाणी तुझं कोणी नाही. नाही रे कुणा नाही रे कुणाचे कुणी, तुझे नव्हे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे बहीण कुणाची, अरे भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. या ठिकाणी तू जन्माला आल्यानंतर बहीणही तुझी नाही, भाऊ सुद्धा तुझा नाही, मुलं मुली नातवंड कोणी तुझं नाही. हा प्राण्या मायेचा बाजार आहे. प्राण्या तू एकला जन्माला आला की हा सारा मायेचा बाजार आहे. ऐका सज्जनांनो, ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो ना त्यावेळेस देवाला तो प्रार्थना करतो, देवा या गर्भामध्ये मला खूप त्रास होतोय, या गर्भामध्ये मल मूत्र मांस नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, नाकी तोंडी कुर्मी किडे. ती मदाला
मानसा नावाची आई त्या बाळाला जन्माला यायच्या आधीच सांगते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मुळात हा देह नासका कुचका सडका, या देहाला आल्यानंतर खूप यातना आहेत रे. तू या देहाला आला ना, फक्त त्या देवाचं भजन कर, तुझी नौका पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. पण जीव काय करतो, जन्माला येण्याच्या आधी जीव फक्त देवाला म्हणतो, एक वेळ करी, एकदा देवा मला या दुःखातून एकदा बाहेर काढ, मी तुझं अखंड नामस्मरण करीन. आणि अखंड नामस्मरण करीन हा जीव म्हणतो, देवही त्याच्यावर दया करतो. देव कृपाळू आहे, दयाळू आहे, दया सिंधू करुणाघन असा माझा भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा, माझी रासाई देवी. भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतो आणि भगवान परमात्मा त्याला त्या दुःखातून हळूच सोडवतो, अलगद सोडवतो. तोपर्यंत बाहेर येऊस्तवर तो जीव सांगतो, देवा मी अखंड तुझं नामस्मरण कर, फक्त मला एकदा या दुःखातून सोडव. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताची जाळे उगाळो. अरे हे दुरितांचं जाळ आहे ना, ते दुरितांचं जाळ मी जवळ ठेवणार नाही, फक्त तुझं नामस्मरण करीन. आणि जो काय जीव जन्माला येतो पहा सज्जनांनो, इतका बेमान, वाह क्या बात आहे, हा जीव इतका बेमान आहे, जन्माला आल्यानंतर म्हणतो केव्हा 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 केव्हा. पहा बाळ जन्माला आल्यानंतर कसं ओरडतो, केव्हा. देवाला सांगतो मी तुला असं केव्हा म्हणलो होतो. मग देव कृपाळू आहे, पण भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवाद. जर देवाला जन्माला आल्यानंतर फसवलं तर देव शेवट आपल्याला फसवतो, आपल्याला फसवल्याशिवाय राहत नाही. मग देव आपल्याकडे माया गोळा करतो. बा बहीण भाऊ बाप आई यांची माया आपल्या समवेत गोळा करतो. आणि मग तो मायेचा बाजार एकदा गोळा केला ना की त्या जीवाला वाटतं हे विश्व माझं घर आहे. पण ऐका, हे विश्व तुमचं घर नाही. या ठिकाणी तुम्ही पाहुण्याप्रमाणे आलेला आहात आणि पाहुण्याप्रमाणे निघून जायचं. हे वस्तीकार वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून. अरे वस्तीकर जसा येतो ना, मला सांगा थोडा आवाज कमी करा. एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर तो किती दिवस राहतो? 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस का 10 वर्ष राहतो? पाहुणा आल्यानंतर किती दिवस राहतो? 10 दिवस, 5 दिवस, 2 वर्ष, 1-2 दिवस, 2 दिवस. 2 दिवसाच्या वर जर पाहुणा त्या ठिकाणी आपल्या घरी राहिला तर तो पाहुणा राहत नाही. त्याला लोक कंटाळतात मग घरातले, मग कुजबूज सुरू होते. जर पाहुणा थोडा लाजवान असेल तर पाहुणा त्या ठिकाणाहून आपला अंदाज पाहून पाय काढता घेतो. पण पाहुणा जर का बिनलाजा असेल तर पाहुणा त्या ठिकाणी हालत नाही. मग ते दोघं नवरा बायको घरामध्ये कुजबूज करतात. आता तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल, अतिथी तुम कब आओगे. आता अतिथी तुम कब जाओगे. आणि मग तो पाहुणा इतका निर्लज्ज होतो. मग त्यांचं
त्या ठिकाणी वस्तीकर, तुम्हाला मी काय सांगतोय, वस्तीकर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठून गेला. पाहुण्यानं सकाळी आल्यानंतर संध्याकाळी ती जागा सोडायची असते, त्या जागेवरून जायचं असतं, पाहुण्याचं ते काम असतं. पण काही पाहुणे असे असतात आल्यानंतर ते ठाईबशीच होतात, ठाईचं वैसोनी करा एकचित्त. आणि मग ते पाहुणा, मग ह्या दोघा नवरा बायकोंचं डोकंच चाला नाही. म्हटले पाहुणा तर आलाय, पण आता पाहुणा घालवायचा कसा. मग त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. आता मला सांगा, नवरा बायकोमध्ये प्रयोग करायला काय टाइम लागतो का? अहो, नवरा बायको जर एकमेकासंग बोलत असले तर शेजारी कान लावून एखादा बसला तरी ऐकायला येत नाही. तुला म्हणून सांगते, तुम्हाला म्हणून, अरे तुम्हाला म्हणून सांगते, साऱ्या गावाला जागा करते तू. बायांचा स्वभावच असतो बा, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून साऱ्या गावात बोबाटा झालेला असतो. जी गोष्ट कुणालाच माहिती नसते ती बायांना माहिती असते. म्हणजे एवढीच माता मावल्यांची क्षमा मागून बोलतो. मग त्या ठिकाणी त्या दोघांचं संभाषण चालू असतं. आता पाहुणा किती निर्लज्ज आहे बघा, पाहुणा सगळं ऐकतो बिचाडाच्या आडून. पण हा म्हणतो तुला भाजीत मीठ जास्त झालंच कसं. मग पाहुणा म्हणतो मी तुला खोटं खोटं मारीन, आणि तू खोटं खोटं रडायचं. मग काय, मग पाहुण्यानं चाबूक काढला, काठी काढली, आणि मग पाहुण्यानं तिला उगारायबरोबर ती फुसफुस करत गेली व घरात गेल्यानंतर यांनी दरवाजा लावून घेतला आणि हा काठी गादीवर मारत होता. कशी, वा छान, अभ्यास छान आहे. अनुभव, कारण अभ्यास तू का म्हणे. आणि मग गादीवर मारायला सुरुवात केलं. हा बाहेर डोकावून पाहत होता, अरे म्हणला मारामारी आपल्यामुळं भरपूर चालली आहे. आणि मग बाहेर गेल्यानंतर यांना वाटलं आता पाहुणा गेला काय नो. यांनी खोटं खोटं रडायचं सोंग केलं, सगळं सोंग घेतलेलं होतं. दरवाजा उघडला आणि बाहेर बघतात तर पाहुणा दरवाजाच्या कडेलाच. मग त्याला थोडासा राग आला, म्हणला अजून थोडा वेळ मारायला पाहिजे होती बायकोला, म्हणजे गेला असता पाहुणा. मग बसले दोघं जेवायला. आता ह्यो दरवाजातच बोलावण्याची वाट पाहायचा. आणि मग दोघं जेवायला बसल्यावर म्हणले आता लाज का, पाहुणं या जेवायला. आला ना गडी, आला बसला दोघांच्या मध्ये जेवायला बसला. घ्या ना म्हणला तांबे भरून, आणि जेवला. आणि पाहुणा त्याच ठिकाणी स्थायिक झाला. तसं पाहुण्यासारखं राहायचं नाही. एकनाथ महाराज सांगतात, वस्ती करा वस्ती आला, आणि प्रातःकाळी उठवून गेला. सकाळी आलेला पाहुणा संध्याकाळी जसा जातो तसा हा नरदेह जन्माला आल्यानंतर त्याला कधी ना कधी जावंच लागतं, आणि त्याला जावंच लागतं. आयुष्यच किती आहे आपल्याला. महाराज सांगतात, अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग शय, काय भजना शिवरले ते पाहेगा. अल्प आयुष्य, अर्ध आयुष्य आपलं झोपेत गेलंय, अर्धे जागे, त्याच्यात काही बहादर दुपारचे झोपतात. मग ज्या दुपारचे झोपतात त्यांचं किती शिल्लक राहिलं, काय भजनासाठी काय उरलं. आपण म्हणलो ना चला पंढरपूरला, नाही हो, पंढरपूरला या वर्षी तरी येऊ शकत नाही वारीला. का हो, का नाही येऊ शकत तुम्ही वारीला. आमच्या मुलाचं लग्न राहिलंय हो, तेवढं लग्न झालं की तुमच्या बरोबर यायला मोकळाच झालो. गेलं बाबा, 1 वर्ष निघून गेलं. दुसऱ्या वर्षाला म्हणलं चला ना काका वारीला. नाही, आता सुनबाई डिलेवरीला गेलीये, ती आल्यानंतर वारीला जाऊ. असं करता 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 पार याचं गुडघं जात्यात, हातापाय गळटून जाते त्याचे.
आणि म्हणून चला ना काका आता शेवट, आता काय आपलं राहिलंय, हेच माझं गरण, हेच माझं पंढरपूर. म्हणजे उभ्या जन्मामध्ये आल्यानंतर त्याला एकही दिवस भगवंताचं नामस्मरण करूशी वाटत नाही, फक्त प्रपंचाचा गाडा हाकूशी वाटतो. महाराज या ठिकाणी फक्त प्रपंच म्हणजे आपल्याला देह प्रपंचासाठी आणि मुलाबाळांसाठी दिलेला नाही, देवाने देह भजनासाठी दिलाय. महाराज सांगून गेले, देवाने आपल्याला हा नरदेह जो दिलाय ना फक्त भजनासाठी दिलाय ना. आपण तो वापरला कशासाठी? भोजनासाठी वापरला. काय काय जेवायला लय बहादर असतात. काकांचं तर उदाहरण घ्या, आता मी सांगू शकत नाही काकांच्या बाबतीत. आदुलीभर मूग खाल्ले होते काकांनी, समोर आहेत काका, खरंय का नाही काका? म्हणजे त्यांची निंदा म्हणून सांगत नाही, पण त्यांचं शरीर तसं होतं. कोणी म्हणन का ब्राह्मण कुळात एवढा मोठा माणूस एवढा आदुलीभर मूग खाईन म्हणून? शिजवलेले मूग काकांनी पचवलेत. कितीतरी दुःख काकांनी पचव, किती लोक बोलतात पण तरी पचवतात, ही काकांची मोठी क्षमता आहे. तर या ठिकाणी आपल्याला देह भजनासाठी दिलाय, भोजनासाठी नाही. होईल राघवा तुका म्हणे आनंद, होईल राघवा तुका म्हणे आनंद, होईल राघवा तुका म्हणे आनंद, होईल राघवा तुका म्हणे आनंद. देह समर्पित देवा, समर्पित देवा, हित न घ्यावा, तुका म्हणे आनंद, होईल राघवा तुका म्हणे आनंद, होईल राघवा तुका म्हणे आनंद, होईल राघवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे देवा, देह देवाला समर्पित करा. एकदा का आयुष्याचा दोरा तुटला ना, आता आयुष्याचा दोरा कोणाचा तुटला थोडक्यामध्ये सांगून जाईन, वेळ कमी आहे आपल्याकडे. महाभारतामध्ये भगवान परमात्म्याचा भाचा कोण? अभिमन्यू. पहा, महाभारताचं युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू असताना चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू शिरला. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये जाण्याचं ज्ञान होतं, पण बाहेर पडण्याचं ज्ञान नव्हतं सज्जनांनो. हा अभिमन्यू अतिशय पराक्रमी. आता मला सांगा, भगवान परमात्म्याचा भाचा म्हटल्यानंतर तो पराक्रमीच असणार. आत चक्रव्यूहामध्ये शिरल्यानंतर अभिमन्यू, सर्व कौरवांनी अभिमन्यूला घेरलं. आणि मला सांगा, 10 मनुष्यांनी, 10 लोकांनी जर एका मनुष्याला घेरलं, तो किती बलवान असला तरी त्याची ताकद चालत नाही. एकटा मनुष्य काही करू शकत नाही. आणि या कौरवांनी अभिमन्यूला गाठलं, तुंबळ युद्ध झालं, बरेचसे कौरव अभिमन्यूने मारले. आणि अभिमन्यूवर पहिला वार झाला. अभिमन्यू धारातीर्थी खाली पडला. पहा, आयुष्याचा दोरा तुटल्यानंतर काय होतं थोडक्यात सांगून जाईन. हा अभिमन्यू ज्या वेळेस भूमीवर पडला होता ना, त्यावेळेस सगळे युद्ध थांबला आणि सगळे निघून गेले बाजूला. भगवान परमात्मा अभिमन्यूच्या जवळ आले आणि भगवान परमात्म्यानं अभिमन्यूला सांगितलं, तुला काय पाहिजे ते शेवटच्या क्षणाला माग. अभिमन्यूच्या डोळ्यामध्ये पाणी होतं सज्जनांनी. अभिमन्यू रडत होता. त्यावेळेस देवानं सांगितलं, एवढा मोठा पराक्रमी योद्धा अभिमन्यू आणि तू रडतोस? योद्ध्याला हे शोभत नाही, क्षत्रियाला हे शोभत नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याची ते वाक्य ऐकल्यानंतर अभिमन्यूचं उत्तर ऐका, अतिशय गोड आहे. अभिमन्यू सांगतो, देवा, मी रडतो हे तुला दिसतं, पण मी का रडतो याचं कारण आहे. युद्ध झालं
आणि माझ्यावर वार झाला आणि मी धारातीर्थी पडलो. माझ्यावर वार झाला म्हणून मी रडत नाही आणि माझ्यावर आज मी मरणार आहे म्हणून मी रडत नाही. तर मी एवढ्यासाठी रडतोय, युद्ध भूमीवर क्षत्रियाचं काम असतंय समोरासमोर लढणं, तेही मी केलं. युद्ध संपलं आणि त्या जयद्रथानं माझ्या डोक्यामध्ये लात मारली. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले, तुझ्या डोक्यामध्ये लात मारली? हो हो, माझ्या डोक्यामध्ये लात मारली, याचं मला दुःख आहे. आणि मी माझे हात चालू शकत नाही, पाय चालू शकत नाही आणि मी त्याच्याशी युद्ध करू शकत नाही, याचं मला दुःख आहे. भगवान परमात्मा म्हणाले, मग तुला काय पाहिजे? त्यावेळेस अभिमन्यूने सांगितलं, या जयद्रथानं माझ्या डोक्यामध्ये लात घातली खरी, पण मला याचा बदला घ्यायचा आहे. फक्त 3.5 तासाचं आयुष्य मला द्या. भगवान परमात्मा म्हटले, आयुष्य सोडून तू काही माग. पहा, भगवान परमात्म्याचा भाचा होता अभिमन्यू, पण देवाला सुद्धा त्यांचं आयुष्य वाढवून एक क्षणापुरतं, मी तुला क्षणापुरतं आयुष्य देऊ शकत नाही, तुझं आयुष्य शिल्लक नाही आणि मी तुला क्षणापुरतंही आयुष्य देऊ शकत नाही, म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्याच्या तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, एकदा आयुष्याचा दोरा तुटला ना, देव जरी आला तरी त्याला वाचू शकत नाही. आपण आता पोहोचू, तिथपर्यंत पोहोचू, वेळ थोडीशी झालेली आहे, आपल्याकडे वेळ थोडा आहे. एकाच चरणावर कीर्तन होईल, कारण वेळेत न सुरू झाल्यामुळं थोडंसं अडचणी येतात. या ठिकाणी तुम्हाला 2 मार्मिक शब्द सांगून जाईन, 2-3. मामा या शब्दाचा थोडासा अर्थ सांगून जाईन. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मामा या शब्दाचा थोडासा अर्थ सांगून जाईन, कारण मी त्यांचा भाचा आहे आणि सांगणं मी माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगेन. मामा, मा अधिक मा, म्हणजे हिंदीमध्ये मा या नाम काय? आई, माय. मा 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 म्हणजे माय, मा म्हणजे मावशी आणि मा म्हणजे मामा. मामा, मामा हा शब्द
भगवान श्रीकृष्ण कोणाचे मामा होते? अभिमन्यूचे मामा. म्हणजे मामा, मामा या शब्दामध्ये माय, माय हा शब्द दडलेला आहे. आणि जेवढं मामाचं मामाचं आणि मामीचं, मामी, माय आणि मी तुझी माय म्हणजे मामी, मामा आणि मामी. मला सांगा, आपल्या लहानपणी शिवरंजनी वाजवा. लहानपणी ज्यावेळेस आपण मामाच्या घरी जातो ना, त्यावेळेस कौतुक वेगळं असतं. पहा, मामा हे पात्र काहीतरी वेगळंच आहे. हक्कानं सुट्टीच्या टायमात, सुट्टी लागल्यानंतर मुलं जातात ते मामाच्या घरी जातात. मामाच्या घरी जायचं, मामाच्या घरी जायचं, एवढा आनंद असतो त्या मुलांना. आणि मामाच्या घरी जायचं आणि मग त्या मामालाही आनंद असतो. जेवढं मामाचं प्रेम आपल्या मुलांवर असतं तेवढं भाच्यांवर असतं, आपल्या बहिणीवर असतं. थोडंसं मी ते प्रेम सांगून जाईल. या मामांचं प्रेम, माझ्या दोन्हीही मामांचं प्रेम सांगून जाईल. आमच्या आईवर, मावशीवर, आमच्या भाच्यांवर, माझ्या मावस बहिणी असतील, सर्वांवर एकसारखं प्रेम करणारं पात्र म्हणजे मामा आणि मामी. परिस्थिती मोठी असून चालत नाही सज्जनांनो. लय मोठ्या घरचा मामा असला आणि लय मोठी परिस्थिती असली, त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पण मामा हा शब्दच काही वेगळा आहे. कधी सुट्टीला, तुमच्या लहानपणी पहा, तुम्ही सुट्टीला आल्यानंतर मामाच्या घरी जायचा, किती आनंद त्या जुन्या काळात राहायचा. आणि तो आनंद आज आपल्यातून हरपलाय. आज आमच्या जीवनातून तो आनंद हरपलाय. एक मामा काय असतो, एक भाऊ काय असतो, आणि एक मित्र काय असतो, आणि एक बाप काय असतो. आमच्या ठिकाणी आम्हाला जे दुःख आहे ते आमचे मामा आमच्यातून गेले. भावाला दुःख आहे, माझा भाऊ माझ्यातून हरपला. जीवा सखाच्या जोडी मधला सखा चालला दूर. एखाद्या भावाच्या जीवनातून भाऊ निघून गेला. भावाचं प्रेम काय असतं, मामा भाच्याचं प्रेम काय असतं, चुलता पुतण्याचं प्रेम काय असतं सज्जनांनो, भावा बहिणीचं प्रेम काय असतं, थोडक्यात सांगून जाईन. माझ्या जीवनातला प्रसंग, लहानपणी मामाने मला इतकं सांभाळलं. म्हणजे आज या नारदाच्या गादीवर आहे माझ्या आजोबांची पुण्याई. माझ्या घराण्याची तर पवार घराण्याची पुण्याई आहे. संत राजयोगी पुण्यशील भक्त तेने केली कीर्त जगा माझी. एका संतांच्या कुळात जरी जन्म झाला, पण माझ्या आजोबांची या गादीला मोठी माझ्यावर पुण्याई आहे. सांगून जाईन, या ठिकाणी एक मामा, एक भाऊ, एक बाप. बाप सांगून जाईन तुम्हाला, बाप काय असतो. लेक जर आपली माहेराला गेली ना, आपली लेक नांदायला जायच्या आधी लेकीसाठी आपल्या सर्वस्वाचा, आपल्या अभिमानाचा सर्व काही त्याग करतो आणि त्या जावयाच्या पायावर ठेवतो, तो बाप आहे. लेक नांदायला जाते ना, त्यावेळेस तो बाप अनावधानाने त्या लेकीच्या आयुष्यामध्ये दुःखाचे प्रसंग येतात, सासरवास होतो. कुठलाही बाप आपली
मुलगी एखाद्याच्या वाटुळं मुलीचं व्हावं म्हणून देत नाही. आणि जर तिच्या नशिबाने जर तिचे दिवस चांगले जर नाही आले तर त्यावेळेस तो बाप अतिशय त्या बापाला दुःख होतं. आणि मग ती मुलगी रडून सांगते आपल्या बापाला, बाबा खूप त्रास देतात हो, सासरचे लोक खूप त्रास देतात, मी नाही त्या ठिकाणी राहू शकत, मला तुमच्या घरी यायचंय, मला आपल्या घरी यायचं. हे बघ, चार चौघामध्ये वावरणारा हा बाप, चार माणसात बसणारा हा बाप तुझ्या नाण्याचं चालणं होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी दिली त्याच ठिकाणी तुला राहावं लागेल. आणि मग पहा सज्जनांनो, ती मुलगी आईला सांगते, आई सांग ना तू बाबांना, मी नाही जाणार सासरला. त्यावेळेस आई सांगते, तुझा बाप अतिशय कडक आहे, माना सन्मानानं तो जगणार आहे, तो इज्जतीसाठी काही करेल, तुला जावं लागेल. आणि ती मुलगी जड अंतकरणानं जड पावलानं ज्या वेळेस त्या माहेरचा उंबरटा ओंडून सासरला जाते ना, अतिशय असहाय्य दुःख सहन करते. आणि मग तिच्या जीवनामध्ये सुखाची हिरवळ चालू होते. तिच्या जीवनामध्ये आपत्य, तिला आपत्य होतं, मुलगा होतो. आणि मग ती थोडं थोडं दुःख विसरते आणि मग बापाकडे यायला विसरते. बघा, ज्यावेळेस ती बापाला सांगत असते ना, मी नांदायला जाणार नाही, त्यावेळेस बाप त्या भाषेमध्ये सांगतो, पण बापाचं काळीज अतिशय हळवं असतं. पण बाहेरून जसा नारळ आतून कोमल असतो आणि बाहेरून टणक असतो, तसा बाप असतो. त्या बापाचं काळीज अतिशय हळवं असतं, पण दाखवत नाही. आणि मग ती मुलगी ज्यावेळेस जाते आणि बापाचा अंतकाळ जवळ येतो सज्जनांनो, त्यावेळेस बाप सांगतो, जा रे, जा माझ्या ताईला घेऊन या, जा माझ्या आक्कीला घेऊन या, मला तिला एकदा तोंड भरून पाहायचंय रे. आणि त्यावेळेस ती बाप त्या मुलाला सांगतो आणि मुलगा आणायला जातो. त्यावेळेस मुलगा सांगतो, ताई येत नाही, तिच्याकडे काम आहे, तिच्या घरी भरपूर काम आहे, ती काय येणार नाही, ती म्हणते 8 दिवसांनी येईन. आणि त्यावेळेस बाप सांगतो, मी लय बोललो र तिला, लय बोललो र. आणि एवढं बोलून पण तिने प्रपंच करून दाखवला. मला तिला डोळे बघून शेवटच्या क्षणाला मला तिला डोळे भरून पाहायचंय. आणि त्यावेळेस ती मुलगी म्हणते, आज मला काही सवड नाही, मी 8 दिवसांनी येईल, वेळ नाही. आता पहा, दुःखात असताना बापाला सांगितलं मी जाणार नाही, आणि आता तिकडं सुखाची हिरवळ चालू झाली, लेकरा बाळांच्या मध्ये तिचं मन रमलं आणि तिने सांगितलं 8 दिवसांनी येईल. आणि त्यावेळेस तो बाप मरण पावतो. आणि मग मुलगी येते आणि त्याच्या देहावर हंबरडा फोडून ती रडते. पहा,
त्याला आशीर्वाद देतात, एवढी त्यांची आपल्यावर माया असते. म्हणून त्या गेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करा. जोपर्यंत बाप जिवंत आहे त्या बापाचं स्वप्न पूर्ण करा. गेल्यानंतरही त्यांची स्वप्न पूर्ण करा, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाला आनंदी ठेवण्याचं काम करा. ज्या वेळेस या जगातून आपलं कोणी निघून जातं त्यावेळेस आपल्याला शून्य किंमत राहते, आपल्याला कोणी विचारत नाही. एखाद्याचा भाऊ गेला, आपसा आपसामध्ये भांडणं करू नका. शेवटी भाऊ भाऊ अंतकाळी कोणीच काही घेऊन जात नाही, या ठिकाणी सर्व काही ठेवून जातात. जो या ठिकाणी म्हणतो ना माझी इस्टेट मोठी, माझं हे मोठं, माझं ते मोठं, अरे तुमच्या कमरेचा करगोटा सुद्धा तोडून घेतात. आणि हा सर्व पसारा तुम्ही गोळा केलाय, हा पसारा मायेचा बाजार आहे. आणि हा मायेचा बाजार गोळा करू नका. माय बाप, बाप काय असतो थोडक्यात सांगून जाईल. त्याच्या उरामध्ये किती माया असते, किती माया, किती प्रेम दडलेलं असतं, थोडक्यामध्ये सांगून जाईन. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावा उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, मोठामध्ये हसू जरी कणावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेरा, लेकराच्या पायी उभा जन्म घालवे. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. या ठिकाणी बाप समजायला खूप अवघड असतो, उमगायला खूप अवघड असतो. या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. या ठिकाणी थोडंसं भजन घेऊ. विठोबा रखुमाये रखुमाये Jai Jai Jai
तुटला आयुष्याचा दोरा येर वावोगा पसारा टाकोनी पळते रांडा पोरे अंती होते पाट मोरे. या ठिकाणी झालेली कीर्तनरूपी सेवा कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी मामांच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी या ठिकाणी कीर्तन पुष्प आता वेळ झालेली आहे. मी मामांच्या चरणी कीर्तन पुष्प अर्पण करतो. माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, चोखोबा आहे. रासाई मातेच्या चरणी माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज साठे, अध्यक्ष संतराज महाराज ट्रस्ट देवस्थान संगम वाळके रांजणगाव बेट यांच्या चरणी अर्पण करतो आणि पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली